नंदुरबारच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा. तापी नदीतून शहराला पाईपलाईनने पाणी पुरवठ्याची मोठी मागणी. विरचक धरणावरचा ताण कमी होणार. तापी नदीतून नंदुरबारला पाणी आणण्याची मागणी. नंदुरबार शहराच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाची मागणी पुढे आली आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणीसाठा दरवर्षी कमी होत असल्याने शहरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होत असतो. याच पार्श्वभूमीवर माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दूरदृष्टीचा विचार करत तापी नदीतून पाईपलाईनद्वारे नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना राबविण्याची मागणी केली आहे. तसेच या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने आदिवासी जिल्हा असलेल्या नंदुरबारला भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही त्यांनी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन आज माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना सादर करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक आनंदा माळी, लक्ष्मण माळी, पंकज चौधरी, माजी नगरसेवक संतोष वसईकर, प्रकाश भोई, सामाजिक कार्यकर्ते सतीश मराठे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आता या मागणीला शासनाकडून कितपत सकारात्मक प्रतिसाद मिळतो आणि नंदुरबारच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघतो का, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आपल्याकडे नंदुरबार शहराला तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. आणि पहिले नगरपालिका 1 दिवसाआड पाणी देत होती, आता तर 3 दिवसाआड 4 दिवसाआड पाणी देणार आहे, अशा प्रकारची माहिती समोर येते. आणि ही तीव्र पाणी टंचाईला आपल्याला सामोरं जायचं असेल तर आदरणीय गावित साहेबांनी एक त्यांचा मनातला एक जो प्रोजेक्ट होता की आपण तापी नदीवरून पाण्याची पाईपलाईन करून नंदुरबार शहराच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी, या योजनेला गती देण्याची आता वेळ आलेली आहे. आपण जर ही योजना केली तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे दूर होईल आणि नंदुरबार शहराला आणि आसपासच्या परिसराला पाण्याची जी सोय आहे ती दररोज आपल्याला पाणी हे देता येऊ शकतं. आपण आज मी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, नगरसेवक आम्ही जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही विनंती केली की लवकरात लवकर DPR तयार करून ही योजना शासनाकडून मंजूर करून घेतली पाहिजे, जेणेकरून नंदुरबारकरांना पाण्याची सोय ही आपल्याला करता येईल.